रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा मी तुम्हाला मसाला पनीर आपण ज्या प्रकारे हॉटेलमध्ये ज्या प्रकारची पनीरची भाजी खातो त्या प्रकारे कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि झटपट देखील होणारी आहे. साधी सोपी अशी सुटसुटीत रेसिपी आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथे बघा मी सर्व मसाले घेतलेले आहेत आणि कांदा, टोमॅटो आणि काजू. आता सर्व मसाले मी भाजून साईडला ठेवले आणि काजू देखील थोडेसे भाजून साईडला ठेवलेले आहेत. इथे आता आपण भाजण्यासाठी घेतलेला आहे कांदा. हा कांदा देखील व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्येच मी टोमॅटो टाकलेला आहे. आता हा कांदा आणि टोमॅटो आपण भाजून घ्यायचा आहे. हा बघा बऱ्यापैकी आपला कांदा आणि टोमॅटो देखील भाजून झालेला आहे. आता हे मी साईडला थंड होण्यासाठी ठेवलं आणि हे जे आपण खडे मसाले घेतले होते ते बारीक करून घेतले. त्या खड्या मसाल्यामध्येच मी जे काजू भाजून घेतले होते ते टाकले आणि ते देखील असे बारीक करून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे देखील बारीक करून घेतलं. ते बारीक करून झाल्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं होतं ते देखील त्याच मसाल्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे. वेगवेगळं असं स्पेशल मी काहीही बारीक केलेलं नाही, परंतु प्रथम खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून तो चांगला बारीक होईल. याची बघा व्यवस्थित अशी ग्रेव्ही करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर ही ग्रेव्ही जी आपण केली होती ती त्यामध्ये टाकलेली आहे. ही बघा आता आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. बघा याचा वास देखील खूप खमंग येत आहे. आणि आपण जे विकत मसाले आणतो त्याचीही असे मसाले घरी बनवला तर विकतच्या मसाल्याची बिलकुलही गरज वाटत नाही आहे. बघा इथे मी धने पावडर, जराशी हळद आणि लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढी तिखट हवं आहे त्या प्रमाणात टाकायची आहे, कारण आपण मसाला देखील टाकलेला आहे. बघा हे सर्व व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. इथे मी काजू व्यवस्थित उभे कट करून घेतलेले होते आणि पनीर देखील कट करून घेतलेलं होतं. ते देखील या मसाल्यामध्येच मी टाकून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित हलवून 2 ते 3 मिनटासाठी हे आपण झाकून ठेवायचं आहे. बघा 2 ते 3 मिनटानंतर त्याला कडेनं तेल सुटलं जातं आणि आपले जे मसाले आहेत ते देखील व्यवस्थित भाजले जातात. तर साईडला एका पॅनमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते यामध्ये मी टाकलेलं आहे. हे पाणी टाकून झाल्यानंतर देखील आपण 1-2 मिनिट झाकून ठेवलं. साईडला बघा एका मिक्सरच्या जारमध्ये मी साई टाकलेली आहे आणि त्या साईमध्ये थोडंसं दूध देखील टाकलेलं आहे. हे आता आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत, म्हणजे त्याची थोडक्यात ग्रेव्ही साई आहे ती व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. बघा हे व्यवस्थित असं बारीक करून झाल्यानंतर इकडे आपली पनीरची जी भाजी होती ते देखील व्यवस्थित अशी त्याला एक उकळी आलेली आहे साधारणपणे. आता हे उकळल्यानंतर जे आपण घरची याला मलाई म्हणता येईल, तुम्ही ज्याप्रमाणे विकतची अमूलची वगैरे मलाई टाकता ते बघा प्रिझर्व केलेली असते, त्यामुळे मी बिलकुलही बाहेरचा मसाला किंवा कुठल्याही प्रकारची मलाई मी वापरत नाही आहे. क्रीम वगैरे काहीही वापरत नाही. हे सर्व मी घरगुती तयार केलेलं आहे. इथे बघा आपली ही जी मसाला पनीर आहे हॉटेलमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीची ही आपली पनीरची भाजी खूप खमंग आणि टेस्टी अगदी घरच्या सामानामध्ये केलेली आहे. बघा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.